वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरात 20 सिग्नल आहेत, त्यातील 10 सिग्नल नव्याने बसवण्यात येत आहेत। सर्व सिग्नलच्या चौकात 4 दिशांना प्रत्येकी एक आणि एक फिरता सीसीटीव्ही कॅमेरा असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची आवश्यकता असल्याचं पत्र सोलापूर शहर वाहतूक शाखेनं महानगरपालिकेला दिलंय। याशिवाय वाहतूक नियमनांच्या दृष्टीने इतरही कामं करावी लागणार असून त्यासाठी देखील वाहतूक पोलिसांनी निधी मागितलाय। सोलापूर शहरातून ये-जा करणाऱ्या सरासरी 5 लाख बेशिस्त वाहनांवर दरवर्षी दंडात्मक कारवाई होते। 20 ते 22 कोटींचा दंड त्या वाहन चालकांना भरावा लागतो। यातील बहुतेक बेशिस्त वाहनांवरील कारवाई स्मार्ट सिटीतून शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारेच केली जाते। दुसरीकडे शहरातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी देखील या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पोलिसांना मोठा आधार आहे, परंतु अजूनही सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा पुरेशा प्रमाणात नाहीयेत। या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक सिग्नलच्या ठिकाणी 5-5 सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव शहर वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिला आहे। शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज असून प्राधान्यानं यासाठी निधी द्यावा असंही पोलिसांनी महापालिकेला कळवलंय। सोलापूर शहरातील बहुतेक रस्त्यालगत दोन्ही बाजूंना पांढरे पट्टे नाहीत। सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंगवरील पांढरे पट्टे पुसट झालेत। वनवे असताना देखील त्याचे फलक दिसत नाही। वेग मर्यादेचे पण फलक नाहीयेत। शहराअंतर्गत रस्त्यावर शेकडो गतिरोधक आहेत। अनेकदा गतिरोधक न दिसल्यानं त्यावरून पडून काहींना जीव गमवावा लागला असून अनेक जण गंभीर जखमी झाले। त्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारलेले नाहीत, त्यासाठी निधीची गरज असल्याचंही वाहतूक पोलिसांनी महानगरपालिकेला कळवलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।